नमस्कार. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एक छान हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत. तर मटारचा पॅनकेक आज बघणार आहोत. मटार आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि मटार बाजारात येत आहेत. तर त्याचे वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर आज आपण मटारचे पॅनकेक किंवा मटारचा डोसा पण किंवा मटारचं थालीपीठ पण तुम्ही म्हणू शकता. तर आपण पण त्याला छानसं नाव म्हणजे मटारचं पॅनकेकच देऊया. तर आपण ते बघणार आहोत. खूप छान आणि खूप सुंदर खुसखुशीत असे मटारचे पॅनकेक लागतात. तर बघूया कसे त्याची कृती आणि साहित्य काय आहे ते. आपण मटारपासून आज एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी साहित्य एक आहे की मी हे मटार घेतलेत, धुवून स्वच्छ मटार घेतलेले आहेत. आपले ओले वाटाणे जे म्हणतो आपण ते आहेत. तुम्ही भिजवून जे वाटाणे असतात, आपण वाटाणे भिजवतो आणि त्याची उसळ करतो, ते वाटाणे तुम्ही भिजवून घेतले तरी चालतात. पण आता मटारचा सीझन आहे तर मी मटार घेतलेले आहेत. त्यानंतर एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत, जाडे पोहे. नंतर एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे, रवा, लसूण आणि मिरची, गरम मसाला आणि 2 चमचे दही मी घेतलेलं आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार, नंतर मिरची, लसूण आणि दही ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये भिजवून पोहे घालूनसुद्धा आपण परत एकदा पेस्ट करून घेणार आहोत. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण आधी मटार घालून घेऊया. आता मटार घातलेले आहेत तर यामध्ये मी लसूण आणि मिरची घालून घेते. त्यानंतर दही आणि हे जे मी पोहे घेतलेले आहेत ते आता मी ह्याच्यात भिजवून घालणार आहेत आणि पेस्ट करून घेणार आहे. तर आपलं पेस्ट तयार झालेली आहे मिक्सरवरनं काढून. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया किंवा पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर मी इथं एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण हा चिरलेला कांदा आहे तो घालूया. त्यानंतर एक वाटी रवा आहे, तेवढा लागणार नाही आहे, पण मी थोडं त्यातले 2-3 चमचेच लागणार आहेत रवा. मी 2-3 चमचेच रवा घातलेला आहे. लागला तर परत आपण घालून घेऊया. आणि गरम मसाला. आता चवीपुरतं आपण यात मीठ घालूया. तर चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे यात. आता आपण हे सगळे एकत्र एकजीव करून घेऊया. तर हे असं बॅटर आपलं व्हायला पाहिजे. त्यात थोडं मी पाणी थोडं ॲड करून घेतलेलं आहे. तर एक अर्धा बाऊल मी यात पाणी घातलेलं आहे. तर हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण तव्यावरती छानपैकी हे बॅटर घालून घेऊया. त्याआधी हे 10 मिनटं आपण तसंच रेस्ट करायला सोडून देऊया. जोपर्यंत हे बॅटर आपण 10 मिनटं ठेवतो तोपर्यंत आपण छानपैकी त्याची चटणी करून घेऊया. मिनटं बॅटर छान ठेवलेलं आहे. इथं मी रेस्ट करून घेतलेला आहे 10 मिनटं बॅटर. आणि इथं मी तवासुद्धा ठेवलेला आहे. आता आपण हे बॅटर आपण आता या तव्यावरती घालून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा मी बेकिंग पावडर म्हणजे आपला खायचा सोडा मी घालून घेणार आहे. तर इथं मी सोडा घालून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आता तव्यावरती आपण पॅनकेक घालून घेणार आहोत. बघू शकता मी पॅनकेक घातलेला आहे. मी जास्त पातळ घातलेला नाही, थोडंसं आपल्याला जाड ठेवायचं आहे. आता आपण आपण तव्यावर घातलेला आहे मी पॅनकेक. तर आता आपण छानपैकी त्याला भाजून घेऊया खरपूस. त्यासाठी मी त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया. तर हे मी झाकण ठेवलेलं आहे. आता छानपैकी त्याला आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत.
आपला हा पॅनकेक तयार झालेला आहे. खरपूस असा भाजून मी छान घेतलेला आहे आणि चटणीसुद्धा केलेली आहे मी. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर हे तुम्हाला पॅनकेक जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की घरात ट्राय करून बघा. आणि जर छान जरा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी, छान नवा पदार्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.